छत्रपती शिवाजी महाराज की काय ही माझी धन्नो पाऊस पडेल असं म्हणजे पडतेच पडेल ना पडतच मस्त वाटतं मातीत कधी भिजणार नाही येत शिकायचं ना मजा आया. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे. मी मस्त आहे. आय होप तुम्ही पण मस्त असाल. मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटाक. आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीमहाकाल मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मंडळी आजचा आपला प्लॅन आहे, आजचा नाही म्हणजे आपला प्लॅन आहे 4-5 दिवसाचा प्लॅन आहे. याच महिन्यामध्ये वाटतं 2 वर्ष अगोदर आम्ही ब्लॉगिंग चालू केली होती. तसंच मंडळी अल्पे आता मी, त्याची फॅमिली, माझी फॅमिलीने, आपला भाऊजी, ताई सावी, आपण 3 फॅमिली झाल्या. पहिले आपल्या लाल बसून तिला घेऊन जाऊ इच्छा ताई सांगितलं दया मी ही गाडी ठेवू ना आपण इर्टिगा घेऊ. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. जय श्रीराम. यस. हर हर महादेव. हर हर महादेव. ओके. पहिला आपण इथून जाऊ गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ, गणपती बाप्पाचा तिथं नारळ वगैरे फोडू. तसंच मग लगे ताईकडे आपण रवाना होऊ. गाई बघू एकदा अजून एवढा बसता वगैरे आम्ही. मम्मा मम्मा बाय. जय सद्गुरू ना. ए अगर पाय बरा जा. नाही का 5 दिवस पाया परायला भेटणार नाही, मग पहिलेच परून घेतलं नाही का. पप्पाचे पण पाया परा पण लवकर लवकर जाण्याचा प्रयत्न आहे आपला. ट्रिप कुठे चाललंय समजलं ना, कुठे चाललंय आम्ही? कोकणात मग डेबो जायला नेल तयार जाऊ आता आपण. भरपूर कामं बाकी काय काय जायचं तसं तुम्हाला पुढे पुढे जाता तसं अपडेट देत राहीन मी. आता पहिली बात आपण कुठेतरी बघू नाश्ता वगैरे, नाही तर बाईला कांदा पोहे वगैरे बनवायला तिला बनवायला सांगत का नाही काय. बाईला फोन करता कांदे पोहे बनवायला सांगून ठेवता, मला बनवा म्हणून पोचल शाळेमध्ये तिथे नाश्ता करू आपण, तिथून निघू म्हणजे कुठे आपल्याला डायरेक्ट निघता येईल. ठीक आहे चला मंदिरात जाऊ पहिला आपण. जय सद्गुरू. पहिले जाऊ चला आता गणपती बाप्पाच्या मंदिरात. विसरलेलं एसी चालू करायचा बाई. चला जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊ गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. जस्ट पोचलो आता. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बघू शकता आपला गणपती बाप्पाचा मंदिर. नाही हो गणपती बघ काय बसले. हे बघ काय रे. चला नाही इथूनचं वातावरण तुम्हाला दाखवता तर हिरवं गार एकदम निसर्ग रम्य वातावरण. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. गाईस 100% पोचलो आता. हे बाई माणसा बिंदाने तुला 2 वेळा दुकानातून फेऱ्या घातल्या तू. कोणी 4 गोष्टी केल्या कला. नाश्ता वगैरे करता माझा थोबाराव जाऊ नका तुम्ही. आले झोपण्यावाली माझी बरोबर पुरी. या कांदे पोहे खायला असून ते कसं पण आम्हाला चालतील. आमच्या पोटात गेले पाहिजेत कांदे पोहे. कांदे पोहे गेले पाहिजेत आमच्या पोटामध्ये. तुझ्या तू खाशील तेव्हा जाणार ना.
सगळ्यांचा खांबा. या खाऊन घेतो, जाम भूक लागली. मस्त नाश्ता वगैरे काही आपण केलेले आहे. कसं नेतात तू दाखल नेऊन. ऍपलचा वॉच आहे तुझ्याकडे? मला दे ना. मला दे ना. अरे नाही रे हो जे हो निघली द्यावी लागेल. चला बघा गाईज बॅगा गाव सोडून चालले आम्ही डायरेक्ट गाव सोडून बसले बॅगा बॅगा. अरे नाही दिसते का तुम्हाला? काय बसले मी दिसते का? हा बघा जरा आम्ही गाव सोडून चाललो डायरेक्ट खाली. तीन कपल फरार. नागावचे 1 कपल, गोव्याचे 2 कपल फरार. पोरान सगळे डायरेक्ट. हा बोल. कुठे चाललंय? अजून शिवाजी महाराजांच्या इथं. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला. छत्रपतीला. अच्छा अजून अजून छत्रपती शिवाजी महाराज की कोकणात चाललोय. अजून आपण सगळे दर्शन झाले. ठीक आहे काहीच. आता आपण इथून नाश्ता वगैरे ताईच्या इथे केला एकदम व्यवस्थितपणे. फोटोज वगैरे काढले. आता पोस्ट करता मस्तपैकी इंस्टाग्रामला सगळ्यांना टॅग करून. आणि जाऊया आपण गणपती बाप्पा. A few moments later. सीएनजी टाकून घेऊन आणि आपण पेट्रोल पण टाकून घेऊ करायला लागेल. कारण अरे बाबा बाबा चप्पल ही माझी धन्नो लागली होती बाईनी. 4,550 होल्या. बाईला 5,550 होल्या. बाईने पैसे दिलत डायरेक्ट दिलत. म्हणजे किती बोलतो 5,500 रुपये. बाईने 1,000 रुपये खोललं दिलं दादा आपलं. ए बाई भाऊजी अल्पे आजारी काय गेलं माहिती का? 4,550 दिलं. 5,550 ए पुण्य बोलला तर त्यांचा बाबो. चला गाई आता निघू. चला गाडी बसले जरा बरा वाटले. जरा मस्त हवा येते थंडी थंडी. बाई या 4 रेषा लोले आम्ही. ठेवायला दिले का? दिले ना दे ना. कर दिले तुम्ही ठेवायला. तर केसा कसं आमच्या दोघांचं काम बघा. हा पाठी मागे एकदम यो माकाराला बघा बरं. अरे म्हणले ऐक नको येऊ शिकायचं ना. साप पण मारेन. आगरी बोल जरा आता चव्हाण. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. A few minutes later. गाईज फायनली पोहोचलोय. आता कुठे माहितीये का? कुठे दाखवू नजारा ना खतरनाक आहे. ओ भाई कसं वाटतंय. बाकी जसं तुम्हाला सांगू का मी. काय उद्यापासून इथंच आणायचा. उद्यापासून इथं जाण्याचं म्हणजे गाईज व्यू आवडा खतरनाक आहे ना. जबरदस्त आहे रे भाई जबरदस्त. आखो देखा आहे भाई आखो देखा. डोळ्याने बघण्याचा जो आनंद आहे मंडळी तुम्ही व्हिडिओ मधून नाही घेऊ शकत. रायगड बोलते. कसं वाटतं? बस जिवंतपणी स्वर्ग. अजून वरती जायचं आपल्याला. जिंदगी पहिल्यांदा आल्या मी रायगड. आई अरे नजर नाही कसं वाटते बघ. काही तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर काही दे ना. आता सर्व नाश्ता वगैरे आमचं करून वगैरे झालेलं आहे. पावाचं निघतं पापतरी निघत होतं. काही बोलू शकत नाही बाई. एकच प्रॉब्लेम होतं कुठं बाहेर गेलो का आपला एरिया सोडला का जेवणाचं वांदे होतं. नाही पडत आपल्याला त्या गोष्टी. पण काय ना
पेट के लिए कुछ ना कुछ खाना पड़ता है, इसकी वजह से हम लोगों ने खा लिया वड़ा पाव मिसल खा लिया। अभी फ़िलहाल हम लोग हैं रायगढ़ के पास, नीचे हम लोग ऊपर जाने वाले हैं, रोपवे से जाने वाले हैं। काय समोरच बघू शकता रोपवे, रायगडाचं रोपवे। आपल्याला इथून जायचं आहे, पहिले तिकीट वगैरे काढावं लागतील, तिकीट वगैरे काढू आपण। आम्ही 6 जण आहोत, 6 ना 3 पोरा 9 जण। तिकीट वगैरे कसं काय आहे ते तुम्हाला मी सांगतो, तिकीट वगैरे काढल्यानंतर काय प्राईज आहे ना काय नाही, छोट्या मुलांचे किती आहेत ना आपले पर पर्सनचे किती आहे ते तुम्हाला सांगतो मी इथे। 2 वे 315 रुपये। तर काय इथं तुम्हाला सांगायची गरज नाही, इथं डायरेक्ट लिहिलेलं मेन्शन केलं आहे 315 रुपये 2 वे, 1 वेचे 215 रुपये, सिनियर सिटीजनचं 210 रुपये। हे अशा प्रकारे काहीतरी यांचं मेनू आहे। तुम्ही सिनियर सिटीजनमध्ये मोडता ना? हो, आपण सिनियरमध्ये मोडतो। चला या रायगडवरती आलो, इथे बाथरूमची सेवा ना अतिउत्तम आहे बाई। हे बघा इथं जायचं, पे करायचे पैसे नाही, इथून एक टोकन घ्यायचा बाई नाही, याच्यामध्ये बॉक्समध्ये टोकन टाकायचा। दादू टोकन टाकायला लागेल। हां हे असा सीन आहे बघितलं। बाकी वॉशरूमशी आलो, वॉशरूम हे नीट अँड क्लीन आहेत ना, खतरनाक आहेत भाई, काहीतरी आहे भाई एकदम। मी पहिल्यांदाच बघला भाई एवढा स्वच्छता ठेवता म्हणून। आता काय पण गेला ना तर माहिती आहे ना, गछाल क्षेत्रक्षण, समझ रहे हो ना, तसा काही नाही, बाकी एक नंबर आहे। आता रोपवेची मजा घेऊ आपण। छत्रपती शिवाजी महाराज की जय। इथे सर्व माहिती दिलेली आहे, बघू शकता मंडळी तुम्ही। आता आपण इथून थेट भेटू, डायरेक्ट रोपवे मध्ये भेटू। आता भाऊजी काय विषय झाला, इथे जास्त जण नाही बसू शकत, वेटची सभा पाहिजे, मेजरमेंट असेल त्यांचा 5 जणांना बसवता जण, आपली 3 म्हणजे थोडे 6 जण बसतात ना। आता पोरांचा एक वजन पकडायला लागला आपल्या एक माणसाचा, ते हिशोबा आम्ही हो कधी यांना पकडून 7 जण, आपला एक माणूस तिकडे गेले भाऊजी आमचा, मला बसवला कारण की मला ब्लॉग बनवायचा म्हणून चालली वाटते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। पहिल्यांदा आनंद घेता या गोष्टीचा, हलते तिथे ओ भाई कसला वाटते रे, ओ बाय ओ बाय वा जिवंतपणे महाराजांनी बनवलेलं स्वर्ग बघायला चाललो। काही व्ह्यू बघा व्ह्यू कान बघ ना, कान जड झालं तसं काही। भीती वाटायला लागली तू खाली बघ, अल्ला त्याचा डोका असेल तरी रोपवे बनवला, शपथ म्हणून एवढी लोक आली नाही, एवढी लोक येत असते। छत्रपती शिवाजी महाराज की चला या उतरा। तर गाईज मी काय बोलत होतो, 2 ते 3 मिनिटाची अराउंड हे रोपवेची राईड असेल। बाकी गजब आहे भाई, येताना जो व्ह्यू बघायला भेटला ना, जिवंतपणे स्वर्ग नशिबाला आला असंच बोलू शकतो। 2 पावला धरले आणि यो माणूस करते न बोलता आपण ना खालच्या बोलतो रायगड अख्खा चराचा ना उतराचा। अरे भाई साधी का मग हा, सोपं असतं का महाराज बनणं, का सोपं आहे का? हा 100% जाईन, 10 पायऱ्या धरल्या ना लगेच दम लागला। हे आपलं आत्ताच हे खानपण आपल्याला महाग पडतात, बरोबर ना भाजी? चायनीज खाणं, चायनीज थांबा दादा म्हणते जेवण लागेल का? जेवण आणले तोच खाल्ला नाही आम्ही, काली ठेवले तसाच। समोर बघू शकता मंडळी, गाईड ऐकायला जायचं का? माहिती सांगतात इथे
तर चला चालूया आपण. बाकी जीवनामध्ये जिवंतपणे जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर नक्की तुम्ही रायगड किल्ल्याला नक्की या. जून महिन्यात पावसाची जबरदस्त दिसते, हिरवगार एकदम. गडाची पुढची बाजू होळीच्या माळ्यानंतर आपण जाणार आहोत. ही गडाची पुढची बाजू, ही गडाची मागची बाजू. गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला. पूर्ण गड फिरण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. त्यामध्ये 350 इमारती आहेत, 11 तलाव आणि 84 मोठे पाण्याचे हौद आहेत. त्यातला अति महत्वाचा बाल्ली किल्ला माझ्यासोबत आपण एक पाऊण तासाभरामध्ये पाहू शकतो. त्याला महत्वाचा बाल्ली किल्ला म्हटलं जातं. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. आणि हा पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळेचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून राजांनी 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर जिंकला. ज्यावेळी हा डोंगर जिंकला त्यावेळी राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले. ते म्हणजे असे की राजा खासा जाहुनी पाहता गड बहुत चकोट. चौतर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे. गाव 1.5 गाव उंच प्रजन्य काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा तासे वेकच आहे. दौलत बाधा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने थोडका. दौलत बाधेच्या दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली. पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात, दुसरी राजधानी रायगड. ज्या गेटमध्ये एंट्री करतोय मेणा दरवाजा. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्या. तिसरी या संध्याकाळच्या वेळी मेण्यात बसून पुढे बाल्कनी तिकडे राण्या बसायच्या, याच्यामुळे इतिहासात मेणा दरवाजा. आज जेवढे आपण गडावर इमारती पाहतोय यांच्यावर त्या काळात छतावरती वरतून लाकडं आणि त्याच्यावर मातीची कौलं. 1818 इंग्रजाने गडावर तोफेचा मारा केला. तेव्हा गडावरची इमारती 11 ते 12 दिवस जळत होत्या. आता भिंतींचे अवशेष. तर हे पाठीमागे दादा आहेत, हे माहिती सांगतायत. श्री शिवाजी महाराज की जय. माहिती सांगतायत, थोडक्यात माहिती दिली. अजून माहिती देत आहेत, पाठीमागून येत आहेत ते. आपण जाऊया आता. आपली भाऊची बाई वगैरे सगळी ना पुढे गेल्या. ही बाई इथेच बसली, ही बघा. ऐक जबरदस्त आहे. या म्हणले बघूया. गडावर पुण्यामध्ये पुतळाबाई गडाचे खाली पाचाळगाव लागलं 2 किलोमीटरवरती. तिथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायच्या. सर्व राण्यांची नावं सांगतो. सहीबाई सोयराबाई, काशीबाई सकवारबाई, लक्ष्मीबाई गुणवंतबाई, पुतळाबाई सगुणाबाई. स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते, स्वैरसंबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केले. त्या काळात ते पॉलिटिकल राजकारण. हा पहिल्या दगडी चौथं राण्यांचं हॉल, बेडरूम, पाठीमागे स्वयंपाकघर, एक खिडकी डाव्यासल्या टॉयलेटची रचना. म्हणजे त्या काळात पण टॉयलेट वापरत होते. समोर जाऊन टॉयलेट पाहुणे. काजल समाधान पाटील हे आमच्या सोबत गाईड आहेत. या आता दाखवते मी तुम्हाला धान्याची कोठारं. बघून घ्या, 3 कोठारं आहेत. ए धान्याची कोठार बघून घ्या. हे ए बाबू थांब, तिकडे नको. अरे भरपूर खोल. म्हणून तुला बोलतो तुला चला. थकले का मावळे? असे कसे तुम्ही? गुलकोंडी. पाऊस पडायचा टायमिंग आलाय. पाऊस पडेल असं म्हणजे पडेल ना, पडतच. मस्त वाटतं. रायगडच्या मातीत कधी भिजणार? हो बाई, रायगडच्या मातीमध्ये कधी भिजणार? मातीमध्ये काय बोलत होते? पावसामध्ये पाऊस नेहमीच येतो रायगडावर पहिल्यांदा. ग बाई तिथूनचा व्ह्यू असा खतरनाक दिसतो. तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का? बघा, हे बघा, हे बघा, इकडे बघा, दिसतंय का? जाण्याचा प्रयत्न करू आपण. चला या. पाऊस नाही पडला तर भारी होईल काम. आता काही थोडंसं चालून आलो. आता जस्ट आपण जिथं आपलं महाराजांचं स्मारक वगैरे आहे तिथे आलो आपण. नाही इथं राज्याभिषेक सोहळा केला होता. अजून ते पूर्ण तसंच आहे, बघू शकता. तो समोर गेट आहे ना आपले. आता तुम्हाला दाखवते आपले महाराज. ए थांब रे रामदास, नुसता पलते बजो. हे रामदास बोलतो. रामदास महाराजांचं दर्शन वगैरे घेतला. महाराजांची समाधी इथून वाटतं 4 किलोमीटर. किती? हा समाधीच पण ती पण आहे. दुसरी कुठेची नदी? समाधी आहे. कुठे?
आता एक जगदीश्वराच्या मंदिरासमोर आहे. तर हा मेन गेट आहे, महाप्रवेशद्वार मंदिर ती बघू बघा शकता. तिकडे दुसरी समाधी आहे बघा, ती बघा पाठीमागे नाही रे, तिकडे देव ठेवलेली समाधी आहे जी आता आपण बघितली ना, ती महाराजांची समाधी आहे. तिथे महाराजांनी देह ठेवलेला. आणि जी तिकडे समाधी आहे ना जगदीश्वराच्या मंदिराजवळ, ती समाधी तिथे का आहे माहिती आहे का? कारण की महाराज हे शिवभक्त होते, शिवप्रेमी, म्हणून महादेवाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. म्हणून महाराजांच्या 2 समाधी आहेत. आता इथे आहे बाजारपेठ. सो गाईज जय एकदा बाजारपेठ. म्हणजे असं काय माहितीये का? हा बाजारपेठ काय? बाजारपेठ म्हणजे वरती का माहितीये का? पहिलेच म्हणजे बाजारपेठानं यायचं ना तेव्हा घोड्यांवर यायची ना, हा बरोबर. ना ते बरोबर असं म्हणजे मानाने यायचं आणि बाजारपेठांची जेवण म्हणजे असं काही पण घेऊन जायचं, ते काय घ्यायचं असेल ते, पण घोड्यावरून न उतरता म्हणून ते असे वरती. अच्छा. सगळं मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काजल समाधान पाटील हे आपल्या गाईड आहेत. ते धर्मपत्नी यांच्या समाधान गाईड आहेत. बाकी ना असं बाकी काही 700 रुपये तरी वाचवले. 700 रुपये वाचवले ना, आमचं काही हरकत नाही, वांदा नाही. माहिती देण्याचा प्रयत्न चांगला केलाय. मस्त आहे नाही मंडळी, तुम्ही नक्की 100% इथे या महाराजांच्या इथं रायगडावरती नक्कीच या. इथं छान वेळा आम्ही दुसरी समाधी बघायला चाललोय. आता जाऊया आपण तिथं, म्हणजे थेट मग इथून खाली जाऊन आपण जेवण वगैरे करू. जेवण केल्याच्या नंतर आपल्याला जायचंय आपल्या गणपतीपुळे गाठायचं. आज वस्ती आपली बहुतेक तिथंच होणार आहे. काही मला विषय पडले आता, संकट मोचन झालोय मी आता. हा बाकी सगळं ठीक आहे, मानव येतो त्याला येण्यासाठी आली मार्ग केले तयार. यांचं काय हा हे कसं काय? हा बाय तुला माहिती आहे याच्याबद्दल? तुला काही थोडीशी माहिती आहे का? मला काय सांगितलं नाही. तुला हे त्यांच्या रूपामध्ये जावं लागेल. लात मारे ना ते खड्ड्यात टाकते तुला. वार्तालाप कर. आपण कुठे आलो होता? महाराजांच्या समाधीजवळ. आपली ती पायरी आहे ना इथे. अच्छा. हिरोजी इंदोरकर सेवेचे ठाई तत्पर. अच्छा चला, त्याच्याबद्दल पण थोडीशी ताई आपल्याला माहिती देईल. माहिती आहे आपल्याला. इतका खर्च करतो मी. गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू अल्पेदा कसा एक नंबर आल्यासारख्याला काहीतरी वाटतंय. आल्यासारख्याला वाटतं. तुम्ही इथं. यस. ती तिकडे भांडणं झालं, ती तिकडे भांडणं झालं, ती भांडणं झालं, ती भांडणं झालं, ती भांडणं झालं, काहीच भांडणं झालं, भांडणं झालं, काहीच भांडणं झालं. ते बघ मिरला ते बघ बाकी भांडणं झालं. आई तिच्या मिरला. अरे कॅमेरा बसागला. पावसाळ्यात चित्र्या उरायला लागल्या परत. आता तिकडे ऊन मस्त. हवा एकदम थंड हवा. चला या आता पोचू. आपल्याला बॅटरी पण लो. इथून ना चार्जिंग जाम फास्ट संपते. मला काही समजच नाही आली या विषय. गाडी मोबाईलची बॅटरी ना लई पक्की फास्ट खपते. जाऊ आता लास्ट इथून जेवढा फास्ट होईल तेवढा. मग बाईच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे काढू ना. मेन विषय केले तिचे मोबाईलची मी बॅटरी लो होले. तुला म्हणजे आपण आता पोचलो जगदीश्वर मंदिरापाशी पोचलो ना. इथंच मी थोडक्यात माहिती वगैरे दिलेली आहे. तशीच आपल्याला थोड्या वेळानं काजल आपल्याला माहिती सांगेल. तिच्या तोंडातून ऐकायला आपल्याला जरा बरं वाटेल. नाही सांग तू माझी, सांग तू सांग. नाही बाबू या सांगायलाच लागेल तुला, माहिती सांगायलाच लागेल. बरोबर आहे ना? सांगायलाच लागेल भाऊजी. सांगायला सांगा हिला धरी ना सोडणारच नाही हिला. जबरदस्ती माझ्यावर सांगायला लागेल. पैसे नको द्यायला तुम्हाला. हा देऊ आम्ही चवन्नी देऊ तुम्हाला. चला या सांगा की नंतर थोडंसं मस्त आपण असं बसूया. मंदिर वगैरे बघून तिथून छोटंसं माहिती मी सांगेल आपल्याला. बाय मंदिराची काय माहिती मंदिराच्या बद्दल नाही सांगणार आहे तो. ज्या काय बघ ते बघ तू पहिले जे मंदिर आहे तो मंदिर वाटतं का नाही मस्जिद सारखा वाटतं लांबून. तो का असा बनला? कारण की असं बघायला लागलं ना मला असं लागलं. कारण की ते जे आपले काय बोलतात त्याला
औरंगजेबाची सेना हा त्यांना असं वाटलं पाहिजे. जेबाची त्यांना असं वाटावं की मस्जिद त्यावेळी कसा हमला नाही करावा म्हणून मग मंदिर म्हणजे सलामत राहील त्याच्यासाठी अशी ती रचना होती. बरोबर. जय ओळखला का? चला या. नमो पार्वतीपते हर आता आपण इथे समाधी बघायला आलोय छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी समाधी. महादेवाचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी समाधी ती सुद्धा आपण बघितली. आता आपण इथून परतीच्या वाटेला आहे म्हणजे कुठे आपल्याला खालती जायचं कारण की निघा जेवलो पण नाही म्हणले पण भूक लागली नाही. पहिली बात तर इथं आल्याच्यानंतर भूक मला लागली नाही. आम्ही फक्त ना काकरी ना बिस्किटा खाल्यान बस. जेवण वगैरे आपण आणले घरातूनच बनवून आणलेलं आहे. जरा आता ना व्हिडिओ काढता कारण की माझी बॅटरी लो मोबाईलची बॅटरी लो आता काढून देता. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. नमो पार्वतीपते हर हर महादेव. उतरलं ना का? 25 असं वाटतं जागेवर थांबले ना. कमेंट नाही करायची. काही बघू शकता व्ह्यू बघा व्ह्यू. वांदे होतील नाही तर वांदे. हे घे हलपे आले चल साईडला कर. साईडला येते ना तुला घाट आहे भाऊ. घाट आहे त्याला सोडशी कुठे याला मला टेन्शन लागतं शेवट जीवाला धोका जात. हा दरी आहे ना. अरे आलते आता आणि शपथ खालती दरी कोसळली तर पायावर पण लागली बघा. पायावरती लागली पण ना. घाटानं म्हणाला आम्हाला घाटानं मेन बात नाही इथे लांब काहीच नाही असं गाव बिव काही आहे तर आपल्याला काही माहित पण नाही असा विषय ना. आपण 4 व्हीलर जेवण होतं त्याच्याने आपण काही घेऊन पण जाऊ शकत नाही. ते सदर इथं आम्ही एक काम करत आहोत. इथं ना कट्टा इथं कट्टा आता ती मागे नाही ना पुढे जाणार इथं ठेवता. आता आपल्याजवळ ऑप्शन नाही. देव चुकला माफ करेल बाबा. वासरू गाईचा वासरू छोटासाच वासरू आहे बाबा. असू दे. चला मंडळी जेवढं झालं तेवढं केलं आपण. इथं कोणाला फोन पण नाही करू शकत की आपल्या ओळखीचा कोणी असला ते मी विचारलं एकाला थांबवलं पण बाबा इथं कुठे आसपास कोणी गाव बी होय का कोणी असा मग जवळपास असं तर काहीतरी आपण केलंच आपण. त्या पण नाही ना. भरपूर ट्रॅव्हल झाला. आता जस्ट आम्ही ना गणपतीपुळेला पोहोचलोय.
10 वाजल्यान 10 वाजून 6 मिनटं वयल्यान आता आम्ही जेव्हा चालले रूम अजून रूमचा काही आत्यापात्या काही नाही जेवू पहिले पक्की भूक लागले ना मागे आम्ही दुपारी जो जेवण आणलं तो आमचा पामला कारण की आम्ही रायगडावर गेलो तर तिथूनचं रम्य वातावरण बघण्यामध्ये इतकं मग्न झालो आम्ही तर आम्ही तो जेवायचा विसरून गेलो मग जाऊ दे चला बरं ना आलो खाली बघितला तर पामलेला ना बाईची व्हिडिओ बघितले का कसं झोपलेला ना कडकमध्ये एकदम हा त्याला काही टेन्शनच नव्हतं याने टेन्शनच नव्हतं घेतलं आवरा खतरनाक झोपलेला निदान ना 3 तास तरी झोपला वाटत 3 तास 3 ते 2.5 तास झोपलेला यो या मावरावाले मावरा हान माझी बॅग हान रास वजन असणार तर काय आपल्याला रूम वगैरे भेटलेलं जेवण वगैरे आमचं झालेलं नाही म्हणाली जाम थकलं रात्रीचं वाजलं 12 सो आता आपण झोपूया भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाकाल मंडळी